दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या एका वक्तव्यावरून सरकारचीच कोंडी झाली आहे। विरोधक जे आरोप करतात त्या आरोपांना गडकरींच्याच वक्तव्यानं बळ मिळाले। गडकरी यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। सरकारी विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है। ये आज इनके लफड़े में पड़ोगा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्यानं महायुती सरकारची कोंडी झाली आहे। एकीकडे विरोधकांनी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारनं अनेक योजना आणि पगारांचे पैसे अडकवल्याचा आरोप केलाय, तर दुसरीकडे अनेक क्षेत्रातल्या सबसिडीचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी दिले जात असल्याचं वक्तव्य स्वतः गडकरींनीच केलंय। जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर तेही तेच बोललेले आहेत, जे तज्ञ आहेत, इकॉनॉमिस्ट्स आहेत, अशा सगळ्या तज्ञ आणि नेत्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणतात। अभी मेरे लड़के ने मुझे परसों आपको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी। मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं, मिलेगी क्या, मिल सकती है। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा, तो नेचुरल अटक गई। अभी बीच में टेक्सटाइल वालों की इंडस्ट्री बंद पड़ी, उनकी पावर की सब्सिडी नहीं मिली, फिर टेक्सटाइल वाले बंद होने के कगार पर थे। रोज मुझे लोग मिलते हैं। गडकरी साहेबांची एक बोलण्याची स्टाईल आहे, ही योजना बजेटच्या बाहेरची नाही। बजेट मांडताना ती योजना आम्ही त्याच्यात टाकलेली आहे। जेवढ्या आमच्या योजना आहेत त्या योजना बजेटमध्येच आहेत, त्यामुळे पगाराकरता प्रॉब्लेम नाही, इतर योजनांकरताही प्रॉब्लेम नाही, विकासाकरताही प्रॉब्लेम नाही। हे सगळे पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेले आहेत। आता विरोधकांच्या पोटात जरा जोरात दुखायला लागल्यामुळे ते रोज संभ्रम फैलवतात की आता हे बंद होणार, ते बंद, काही बंद होणार नाही, सगळं चालणार आहे। एकीकडे गडकरी लाडकी बहीण योजनेवरून इतर क्षेत्रातील सबसिडी रोखली गेल्याचं वक्तव्य करतात, कोणत्याही सत्ताधाऱ्यांना दूर ठेवण्याचं आवाहन करतात, तर दुसरीकडे मंत्री अदिती तटकरे मात्र लाडकी बहीण योजनेसाठी गडकरींचंच वारंवार मार्गदर्शन मिळाल्याचा दावा करताय। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा, तो नेचुरल अटक गई। अभी बीच में टेक्सटाइल वालों की इंडस्ट्री बंद पड़ी, उनकी पावर की सब्सिडी नहीं मिली, फिर टेक्सटाइल वाले बंद होने के कगार पर थे। रोज मुझे लोग मिलते हैं कि मैं ऐसी हालत में हूँ, कोई एनसीएलटी में जाना है, सब्सिडी नहीं मिली। त्यांनी जे हे केलेलं वक्तव्य आहे ते मी ऐकलेलं नाहीये, पण नागपूरमध्ये जो कार्यक्रम त्या ठिकाणी राज्यस्तरीय झाला त्याला गडकरी साहेबांची आवर्जून उपस्थिती होती आणि त्यांनी या योजनेबाबत प्रशंसाच केली। उलट त्यांनी असं म्हटलं की ह्या योजनेतून अधिक चांगल्या पद्धतीनं आपण फायनान्शियल महिलांना स्टेबिलिटी कशी देऊ शकतो आणि त्यांना कायमस्वरूपी यातून उत्पन्न चालू राहावं, या दृष्टिकोनातून आपल्याला काय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करता येतील, त्यांना काय प्रशिक्षण देता येईल, या संदर्भातच मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं। दरम्यान सरकारी योजना आणि सवलतींवर होणाऱ्या खर्चाला अजित पवारांचं वित्त खातं वारंवार नकारात्मक शेरा देत असतानाही सरकारकडून मंजुरीचा शेरा मिळत असल्याचंही समोर येत आहे। काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला शासकीय भूखंड देण्यात आला। माहितीनुसार या निर्णयास वित्त आणि महसूल विभागाचा विरोध होता। याआधी भाजपचे प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेला भूखंड दिला गेला। इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार वित्त विभागाचा शेरा डावलून क्रीडा संकुलासाठी 1781 कोटींना मंजुरी दिली गेली। वित्त विभागाचा शेरा डावलूनच भाजपचे गिरीश महाजन यांच्या श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीला 32 कोटींची सरकारी मदत देण्यात आल्याचं देखील समोर आलंय। अजित पवारांच्या आमदार इंद्रनील नाईक यांच्या सूतगिरणीवर 69 कोटींची थकबाकी असून त्यांना निधी मिळाल्याचं बोललं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार मार्च 2024 पर्यंत राज्य सरकारनं सूतगिरण्यांना तब्बल 4953 कोटींची आर्थिक मदत केली आहे। मात्र त्यामध्ये आजच्या तारखेपर्यंत फक्त 178.6 कोटी रुपयेच वसूल होऊ शकल्यानं वित्त विभागानं नव्यानं आर्थिक मदत देण्यास विरोध दर्शवला होता। ज्या भागामध्ये कापूस पिकतो त्या भागामध्ये एखादी सूतगिरणी नसावी का, कारण आमच्या भागामध्ये सूतगिरण्याच नाही सहकार तत्वावरच्या, त्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत। आणि म्हणून आमचा आग्रह होता की ज्या ठिकाणी 100% कापूस पिकतो त्या भागामध्ये सुद्धा एखादी सूतगिरणी असावी, आणि म्हणून ती परवानगी त्या ठिकाणी नियमानुसार
आणि ही त्यांना मिळालेली आहे. पण उगाच बिल माझ्यावर फाटतंय, गिरीश महाजनांना परवानगी, गिरीश महाजनांना परवानगी. मला हेच कळत नाही, मी तिथे कुठेही नाही आहे किंवा माझे कुटुंबीय तिथे कुठेही नाही आहेत. आपण तपासून बघा, अजून पैसे देण्याचा प्रश्न आलेला नाही, फक्त कॅबिनेटमध्ये परवा मंजुरी मिळालेली आहे. ज्या कापसासाठी मागील 10 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी गिरीश महाजनांनी 7,000 रुपये क्विंटलचा भाव द्यावा असं म्हटलं होतं, जो कापूस आज 5,000 रुपये क्विंटलने घेतला जात आहे. म्हणजे 10 वर्षानंतर भाव वाढले नाहीत. शेतकऱ्यांवर जीएसटी लावला, खतावर जीएसटी, सर्व किमतीवर जीएसटी लावला. 18% किमती त्यानं वाढून गेल्या. त्या किमती वाढल्या, अलीकडची महागाई झाली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.